गाईज आता मी टेकडीवर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मी किती हायटीला आहे ते. हे बघा. तर वरून हा असा दिसतो तेव्हा माझा मित्र तिकडे फोटोशूट साठी थांबला होता. इकडे 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 हा त्याचे काढलेले 2-4 फोटो. हा इकडनं मागून असा व्ह्यू दिसतो. ठीक आहे. तुम्ही आलात तर नक्की आपण पाण्यात जायची हिम्मत करू नका. किती डेअरिंग असली तरी किती प्रो असली तरी, कारण पाण्यात डायरेक्ट पाणी खेचायचं काम करतं आतमध्ये गेल्यावर. अनुभव मला आलाय, मित्रांना पण आलेला आहे. ठीक आहे. तर मी चाललोय खाली. मग भेटू. आय थिंक आम्ही आता जाणार आहे दुसऱ्या बीचवर पाण्यात भिजण्यासाठी. इथं काय आम्हाला जमलं नाही. चलो मिलते अगले बीच पे. बाय. तर गाईज आता आमचे मस्त फोटोज व्हिडिओज वगैरे काढून झालेले आहेत बटरफ्लाय बीचवर. आता आम्ही निघालोय आमच्या रूमवर. आता इथं तर आम्हाला का पाण्यात जाऊन भिजता आलेलं नाहीये. तर आता आम्ही चाललेलो दुसऱ्या बीचवर आहे. कुठल्या बीचवर जायचं आहे आपल्याला त्याला पण माहित नाही. आता ते रूमवर गेल्यावर डिसाईड होईल. मग तिथून गेल्यावर बघू आता आम्ही कुठल्या बीचवर जातोय कुठल्या नाही ते. ठीक आहे. कळलंच तुम्हाला मी कुठल्या बीचवर चाललोय कुठल्या नाही. ओके बाय बाय. भेटू थोड्या वेळाने लगेच. आमचे 2 विचित्र मित्र आरामकर पुढं पुढं चाललेले आहेत आणि ती मागं मागं आहे. अँटिक साग्या, क्लासी ऋतिक, मासी आरके. आता आम्ही बटरफ्लाय बीच वरून निघालो. आता आम्ही चाललोय आमच्या रूमवर बॅगा घ्यायला. बटरफ्लाय पद्धतशीर आम्हाला उडून गेलेले आमच्यावर. सागर यांची कृपा, बटरफ्लाय यांचा आशीर्वाद. आता रूमवर जाईल. तिथून आम्ही आमच्या बॅगा घेऊ आणि दुसऱ्या बीचवर जाऊ. कुठल्या बीचवर चाललोय तुम्हाला आम्ही नक्की सांगतो. बघत राहा. बटरफ्लाय बीच नंतर पोलेमन बीचला गेलो होतो, पण तिथं आम्ही काय मोबाईल नेलेला नाही. जस्ट एन्जॉय केलाय मस्त. समुद्रात भिजलो. कुठली राईड केली रे आपण? हे हां कायाकिक केली. आम्ही 5 जण होतो. त्यातले हरामखोर 3 जणांनी सिंगल घेतले. मी आणि सागरनी एका ह्याच्यावर बसलो. आता तिथून आम्ही आमच्या परत भूपर्सला आलो. तिथं आम्ही फ्रेश वगैरे झालो. आता निघालोय आम्ही सध्या जेवायला. जेवण करून डायरेक्ट कोल्हापूरला जाईल. आता आमच्या मित्रांचा फोटोशूट चालू आहे. बघू शकता. तो हरामखोर सिद्धांत, ऋतिक. आम्ही इकडे राहिलो होतो. बघू शकता कसं आहे. हाय चांगलं हॉटेल नाही रे, हॉस्टेल आहे. चलो आता बघू. जेवण करतो परत येतो. आता आम्ही निघालेलो आहोत गाडीमध्ये. तर सागरचं एक मत होतं त्याला ते मांडायचं आहे. सागर काय मत होतं तुझं? वीस वाढून आली परत गोव्याला यायचं वाटले पाहिजे टाकल्याचे. तर गाईज आता आम्ही थांबलो होतो KTC मडगाव येथे. जे मागं तुम्हाला दिसते छत्रपती हॉटेल. तिथं आम्ही नाश्ता केला. प्रत्येकाने 2-2 वडापाव खाल्ले आणि चहा पिला. प्लस आता कुठं जरा बरं वाटायला लागले पोटात काहीतरी गेल्यावर. आता आम्ही इथून चाललोय कोल्हापूरला. कोल्हापूर नंतर पुणे असेल. हो चलो मिलते अभी कोल्हापूर में. आता आम्ही कोल्हापूरमध्ये आदमापूरमध्ये. आता इथून सगळे आम्ही फ्रेश झालेलो आहेत ओव्हरऑल सगळेच. आता आम्ही चाललो संत बाळूमामाच्या मंदिरात. तिथून देवदर्शन करून आम्ही जाणार आहे कोल्हापूरला महालक्ष्मी टेम्पलला. तिथून झाल्यानंतर घरी जाणार आहे डायरेक्ट नॉनस्टॉप घरी. अजून एक सरप्राईज असणार आहे, ते दिसेलच तुम्हाला लवकरात लवकर. आता बघत राहा. आता बाळूमामाच्या मंदिरात गेल्यानंतर फोटोज वगैरे दाखवलंच मी तुम्हाला. ओके. तर गाईज हे बाळूबाबाचं मंदिर आहे. मी जवळपास 10-12 वर्षानंतर आज मंदिरात आलो. त्यावेळेस खूप छोटं मंदिर होतं. खूप भारी मंदिर झालेलं आहे. हे बघू शकता. तिकडं राहण्यासाठी जागाची व्यवस्था वगैरे केलेली आहे. नाही इकडून एंट्री आहे येताना. इकडं मंदिर आहे. आता आलो आम्ही कोल्हापूरच्या मंदिरात. तुम्ही मागं बघू शकता. आता आतमध्ये जाईल, देवी दर्शन घेईल, तिथून पुण्याला निघणार आहे.
बघू आतमध्ये गेल्यावर फोटो बिटो लागतोच. तर गाईज आताच माझं देवीचं दर्शन झालेलं आहे. तिथं लिहिलं होतं की चोरांपासून सावध राहा, जेब कचऱ्यांपासून सावध राहा. पण बाहेर आल्यावर मला असं कळलं की चप्पल चोरांपासून पण सावध राहा. माझी आणि माझ्या मित्राची सुद्धा चप्पल गेलेली आहे. तुम्ही पण ठेवताना सांभाळून ठेवा. चालू केलं. तर गाईज कोल्हापूरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो. डायरेक्ट घरी नाही आलो, तर त्याच्या अगोदर एक आम्ही मेंबर आमच्या फॅमिलीमध्ये ॲड केलेला आहे. त्या फॅमिली मेंबरचं नाव आहे केया सेल्टॉस. आय नो तुम्हाला कळलंच असेल तोपर्यंत. मी फोटो टाकतो पुढंच. अशी माझी जर्नी होती 3-4 दिवसांची गोवा प्लस कोल्हापूरची. आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नेक्स्ट ब्लॉग येईलच लवकर. थँक्यू.